डायमंड वापरल्यामुळे दुधात पण वाढ झाली, फॅट एसएनएफ मध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा झाली। नमस्कार, माझे नाव विशाल सोमनाथ टेकणे, राहणार सावरगावतळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। आम्ही 1 जानेवारी पासून कन्हैया ॲग्रोचं जे पशुखाद्य आहे ते चालू केलेलं आहे। अमोल शिंदे सर यांच्या मार्फत आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही ते चालू केलं। त्याचे रिझल्ट आम्हाला खूप चांगले मिळाले, इतर पशुखाद्यापेक्षा चांगले मिळाले। कन्हैयाचं 30 बॅगमध्येच आमचं मंथली हे झालं आणि बाकीचं 54 बॅग्स लागत होत्या आम्हाला, तो खर्च वाचला आमचा। आधी 54 लागत होत्या आणि आता 30 बॅगमध्येच कम्प्लीटली होते। खर्चात 20,000 रुपये महिन्याला बचत झाली। डायमंड वापरल्यामुळे दुधात पण वाढ झाली, फॅट एसएनएफ मध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा झाली। म्हणजे जिथं 3,9, 3,8 अशीच फॅट लागत होती तिथं 4,2, 4,4, 4,5 अशी फॅट लागायला म्हणजे कन्हैयाच्या खाद्यामुळे आम्हाला हा रिझल्ट भेटला। त्यामुळे नंतर गायांना चमक आली, गायांच्या तब्येतीमध्ये सुधारणा जाणवली, गायांचं शेण जे पातळ येत होतं ते घट्ट यायला सुरुवात झाली। म्हणजे असं आमचा पण कामाचा आणि याचा गायांच्या पण तब्येती मेंटेन राहिल्या बा। औषध उपचार वगैरे म्हणजे हे खाद्य वापरल्यामुळे कन्हैया डायमंडचे डॉक्टर म्हणजे औषध पण खूप कमी झाले, जे मस्टडी वगैरे असे जे होत होते ते पण नाहीये आता गोठ्यामध्ये, म्हणजे ते पण खूप कव्हर झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप फायदा झाला आम्हाला। कन्हैया जे खाद्यवाले आहेत ते फक्त मार्केटिंग नाही करत, तर सगळं व्यवस्थापन सांगतात। तुम्ही पाणी कधी पाजलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, चारा किती टाकला पाहिजे, सुका चारा किती घालायचा, ओला चारा किती घालायचा, हे सगळं नियोजन आम्हाला अमोल शिंदे सरांनी सांगितलं। त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आमचा गोठा जे दूध आहे ते स्टेबल आहे आमचं, म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही आहे, त्या स्थितीमध्ये व्यवस्थित चाललेलं आहे। खाद्यामुळं फॅट आणि एसएनएफ मध्ये भरपूर प्रकारची वाढ जाणवलेली आम्हाला स्वतःला जाणवली। म्हणजे इतर उत्पादकांनी ते पण वापरावं अशी आमची विनंती आहे। जननी स्पेशल पण म्हणजे आम्ही पण वापरले ते खाद्य। आमच्या गायांची जी कास पहिल्यांदा 20 लिटर दूध देणारी गाय आता 27 लिटर दूध देते, म्हणजे हा फरक आम्हाला जाणवला। त्याच्यानंतर ज्या गायीची कास बारीक होती ती पण आता तिची कासेचा आकार घडण व्यवस्थित झालेली आहे। कन्हैयाचं जे गोस्ट बूस्ट आहे त्याचाही रिझल्ट चांगला आहे, लहान कालोडींसाठी योग्य आहे। ते 86,000चं खाद्य लागत होतं, पण आम्ही ते खाद्य बंद करून कन्हैया ॲग्रोचं जे खाद्य चालू केलं त्याच्यामुळे आम्हाला आमचा बराचसा खर्च वाचला। म्हणजे आम्हाला आता तिथे 86,000 ऐवजी 54,000च्या खाद्यामध्येच आमचं व्यवस्थित होतंय, म्हणजे भाग पुरतोय बा। आणि गायांच्या तब्येती त्याच्यामुळे स्टेबल झाल्या, व्यवस्थित दूध आहे त्या स्थितीत राहिलं। आम्ही जे बाजरी चारत होतो, मका भरडा चारत होतो, ते चारायची आम्हाला गरज नाही राहिली या खाद्या कन्हैया ॲग्रोच्या डायमंडमुळे। आम्हाला ते अमोल शिंदे सरांनी चुन्यापासून कॅल्शियम कसं बनवायचं ते पण शिकवलं, गाय कशी आटवायची ते पण शिकवलं। म्हणजे बाकीच्या जे खाद्याचे जे मार्केटिंग करणारे त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती सांगितली नाही, अशी आम्हाला माहिती आहे अमोल सरांनी सांगितलेली।